असं म्हणतात की इथे ठेवलेलं पाऊल कधीही चुकीच्या दिशेने जात नाही आणि इथे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. तर आज खूप आनंदाचा दिवस होता. आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर या दिवसाची सुरुवात अशा सुंदर ठिकाणाहून होते ना, यातच मला खूप आनंद वाटतो आहे. आता तसं तर आम्ही दिंडोरीला अधनं-मधनं खूप वेळेस जात असतो. पण काही महत्त्वाच्या आणि काही खास दिवशी जर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली ना, तर अजून आत्मिक समाधान मिळतं. इथे आल्यानंतर ना, काय आत्मिक आनंद मिळतो ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. प्रत्येक स्वामी भक्ताची हीच एक अवस्था असते. तर अशा प्रकारे आमचं दर्शन खूप छान झालं. अजिबात गर्दीसुद्धा नव्हती. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे फक्त वाक्य नाही, हा मंत्र आहे आणि यामुळे आपल्याला किती आधार मिळतो आणि किती बळ मिळतं ना, हे सांगू शकत नाही. इथे खूप छान दर्शन झालं आणि इथे बसल्यानंतर ना, अजिबात उठून बाहेर यावंसं वाटत नाही. तरी आम्ही खूप वेळमध्ये बसलो, नामस्मरण केलं आणि हे एक असं ठिकाण आहे ना, मी इथे कधीही आणि कितीही वेळेस जाऊ शकते. मला खूप आनंद वाटतो इथे जाण्यासाठी. इथे मग काही फोटो वगैरे काढले आणि बाहेर ना छोटी-छोटी दुकानं आहेत. तिथे खूप साऱ्या वस्तू भेटतात. तर ही अत्तर वगैरे आणि पूजेचं जे सामान आहे ना, ते मी इथूनच घेत असते. आता तसं तर बाहेर सर्वीकडे सर्व वस्तू भेटतात. पण इथून घेतलेल्या वस्तूंचं महत्त्व ना थोडं जास्तच वाटतं. आणि प्रत्येक वेळेस गेल्यानंतर ना मी ते जातच असते. मग काही छोट्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या राहिल्या असल्या ना, तर मग इथून घेऊन जाते. आता ना मला गुरुचरित्राचा अजून एक ग्रंथ घ्यायचा होता, तर तोच इथे मी बघत आहे आणि मी तो घेतलासुद्धा. तो कशासाठी घेतला ना, ते पण मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्यासाठी तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. आता त्या दिवशी तर झाडं वगैरे घेऊन आलो, पण माती काही आणली नाही. माती राहिली होती. मग रस्त्याने ना एक नर्सरी दिसली. खूप छानशी नर्सरी होती. मग तिथे गेलो, तर तिथे ना खूप छान असे झाडं होते आणि झाडांचं जो मोह आहे ना, कितीही आवरायचा प्रयत्न करा, तो मोह काही आवरला जातच नाही आता इथे खूप छान झाडं होते आणि नाही हो, नाही हो करता-करता आम्ही पुन्हा एकदा 3 झाडं घेतलेले आहेत. आता ते झाडं कोणते आहेत ना, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि असंच नर्सरीमध्ये पूर्ण एक फेरफटका मारून आली आणि यानंतर ना अजून काही गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत. मग काही खत वगैरे त्यांनी दिलेलं आहे. तसंच एक स्प्रे वगैरे पण दिलेला आहे. ते काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन. आता हे जे झाड होतं ना, आम्ही गोव्याला स्पाइस गार्डनमध्ये बघितलेलं आहे. याचं नाव तर काही मला माहिती नाही. इथे खूप झाडं होते. माझा ना इनडोअर प्लांट्ससुद्धा घेण्याचा विचार आहे. पण अजून तर मी काही घेतलेले नाही. आता बघू पुढच्या वेळेस नक्की घेते. तर मी त्यांना ना आज डिटेल्समध्ये सगळं काही विचारलं. अशी मी झाडांची खूप काळजी घेते, पण आता मी माझे 100% देणार आहे. त्यासाठी मी त्यांच्याकडनं खत आणि औषध वगैरे पण घेतलेलं आहे. यानंतर ना आम्ही फ्रूट मार्केटमध्ये गेलो. तर नाशिकमध्ये पेठ रोडला खूप मोठं असं फ्रूट मार्केट आहे. जे नाशिकमध्ये राहतात ना, त्यांना नक्कीच माहिती असणार. आणि इथे ना खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे फ्रुट्स तुम्हाला बघायला भेटतात. सीझनल फ्रूटसोबत ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व फ्रुट्स भेटतात. तर इथे आम्ही खूप सारे फ्रुट्स वगैरे घेतले, आंबे वगैरे घेतले आणि ना मला फणस पण घ्यायचा होता. तर इथे छानसा फणस घेतला. तो पिकलेला नाही आहे. मला घरी जाऊन तो पिकत टाकावा लागेल. तर तो कसा पिकवायचा ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता आमचं तर असंच असतं. नाशिकला गेल्यानंतर कामात काम खूप सारे कामं होतात. यानंतर ना आम्ही छोटंसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं आणि दिंडोरीला गेल्यामुळे ना खूप मन पण प्रसन्न होतं. ॲनिव्हर्सरी करण्याचा विचार पण नव्हता. पण आता हा लग्नाचा 16वा वाढदिवस आहे. त्यामुळे म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन तर नक्कीच बनतं. आणि दिवस किती भरभर निघून जातात ना. लग्नाला 16 वर्ष झाले यावर माझासुद्धा विश्वास बसत नाही. खरंच हे दिवस खूप पटपट गेले असं मला वाटतंय. तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.